नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारामध्ये मी आपलं स्वागत करते. फ्रेंड्स, भेंडीची भाजी अनेक पद्धतीने केली जाते, पण आज आपण इथे अगदी वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी करणार आहोत. या पद्धतीने केलेल्या भाजीची चव आपल्या हातून लागते. चला तर मग अशी खमंग चटपटीत भाजी कशी करायची ते पाहू. यासाठी 1/2 किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. आता ही भेंडी उभी चिरून घ्यायची. फ्रेंड्स, या भाजीत लसणाचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे या भाजीचं नाव लसुणी भेंडी आहे. लसुणी भेंडीची भाजी अतिशय खमंग आणि स्वादिष्ट लागते. या भाजी करता 12 ते 15 लसूण पाकळ्या लागणार आहेत. लसूण बारीक चिरून घ्यायचा आहे. लसणाच्या चवीमुळे या भाजीला खमंगपणा येतो. लसूण आवडत असल्यास अजूनही 4-5 पाकळ्या यात घालू शकता. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. फ्रेंड्स, या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा विजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रेंड्स, माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील. मुठभर पुदिना बारीक चिरून घ्यायचा. आपली भाजीची पूर्वतयारी झाली आहे. भेंडी ही उभी चिरून झाली आहे. कढईत 1 मोठा चमचा तेल गरम करून त्यात 1 चमचा साजूक तूप किंवा बटर घालायचे. 1 चमचा जिरे घालायचे. 1/2 चमचा हिंग घालायचा. बारीक चिरलेलं लसूण घालून तो लालसर होईपर्यंत खमंग परतायचा. लसूण खमंग परतून झाला आहे. आता या फोडणीत चिरलेली भेंडी घालायची. 2-3 मिनिटं भेंडी चांगली परतून घ्यायची. कसुरी मेथी चुरून घालायची. भाजी छान परतून घ्यायची. आता यात मुठभर चिरलेला पुदिना घालायचा. आता यात चिरलेली कोथिंबीर घालायची. 1/2 चमचा आमचूर पावडर घालायची. 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. 1/2 चमचा हळद घालायची. 1 छोटा चमचा लिंबाचा रस घालायचा. आपण यापूर्वी आमचूर पावडर घातली आहे, तेव्हा लिंबाचा रस थोडासा घालायचा. लिंबाच्या रसामुळे भाजीचा चटपटीतपणा वाढतो. 1 चमचा साखर घालायची. आता ही भाजी 2 मिनिटं परतून घ्यायची. खमंग चटपटीत अशी लसुणी भेंडी तयार आहे. ही भाजी भाकरी पोळीबरोबर खायला छान लागते. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली का? रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.